नमस्कार दोस्त हो. सस्नेह परिवारात आपलं हार्दिक स्वागत आणि समस्त महिला वर्गास आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या निमित्ताने आजपासून विद्या कुलकर्णी यांनी लिहिलेलं अमेरिका प्रवास वर्णन क्रमशः तुमच्यासमोर सादर करणार आहे. ऐकूया. अमेरिकेतलं पहिलं पाऊल. लेखन विद्या कुलकर्णी. अभिवाचन सचिन दातार. प्राची म्हणजे आमची सून हो. ती जेव्हा अमेरिकेला गेली ना तेव्हापासून आपण अमेरिकेला जायचं हे विचारचक्र सुरूच झालं होतं. पण मध्ये आलेला तो कोविड आणि नंतरचे ते विजाचे प्रॉब्लेम यामुळे असंही वाटायला लागलं होतं की बहुतेक ती अमेरिका आपल्या नजरेआडच राहणार बहुतेक. पण गजानन महाराजांची कृपा म्हणा आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आम्हाला 26-27 फेब्रुवारी अशी विजाची तारीख मिळाली आणि आम्ही BKC मुंबईला पोहोचलो विजासाठी. विजा मंजूरही झाला. तो सुद्धा 10 वर्षांकरता, म्हणजे चक्क आम्हाला 2033 पर्यंत अमेरिका प्रवास करता येणार होता. म्हणतात ना, आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे चला जाऊया अमेरिकेकडे. मग काय विचारता, अमेरिकाला जाण्याचे वारे वाहूच लागले. पहिलं म्हणजे 16-17 तास एके ठिकाणी बसण्याची मानसिकता तयारी केली आणि सरते शेवटी यथासांग तयारी करून 26 एप्रिल 2023 आम्ही विमानात बसलो. खरं तर स्वप्नातच असल्यासारखं वाटत होतं आम्हाला. प्राचीने अगदी सर्व तयारी करून दिली होती. विमानाची तिकीटं, आम्हाला योग्य अशा विमानातल्या सीट, आमच्यासाठी व्हीलचेअर, अमेरिकेत इमिग्रेशनला त्रास होऊ नये म्हणून सविस्तर पत्र म्हणजे तिची सगळी माहिती, तिथला पत्ता, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे वगैरे. एवढं सगळं करून आमचं विमान रात्री साधारण 1:45-2च्या वेळेला भारतीय वेळेनुसार भारतातून निघालं आणि आम्ही सुद्धा हवेत तरंगत होतो. अमेरिका 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 असं म्हणत. आपल्या भारतीयांच्या मनात नेहमीच परप्रांतीयांबद्दल आपुलकीची एक भावना असतेच. त्यातून अमेरिका, लंडन, युरोप यांच्याबद्दल जरा जास्तच आदर आणि आकर्षण. त्या लोकांच्या भाषा समजत असोत अथवा नसोत, आकर्षणे आहेच. यथावकाश अमेरिकन वेळेनुसार आम्ही 27 एप्रिलला सकाळी 7:45च्या सुमारास न्यूयॉर्कला पोहोचलो. अमेरिकेला येताना आम्ही दोघं, प्राचीचे आई बाबा आणि अजून ओळखीचे 3 जण असे मिळून 7 जणांचा गट होता. सगळे सिनियर सिटीजन. त्यामुळे सगळ्यांच्या व्हीलचेअरसुद्धा बुक होत्या. बरं, नवीन देशात सगळेजण पहिल्यांदाच जाणार, त्यामुळे एकत्रच जाऊ असं म्हणून विमानातून बाहेर आल्यावर आम्ही 7 जण एकदम थांबलोच. 1 तासभर थांबलो, पण सगळ्यांना एकदम व्हीलचेअर काही मिळाले नाहीत. दुसऱ्या देशातल्या त्या विमानतळावर पुढचं विमानसुद्धा आलं. त्यामुळे शेवटी आम्ही इमिग्रेशनला अजून वेळ लागल नको म्हणून पायीच निघालो. आणि जरा पुढे चालतो तर काय, एकदम धस्सच झालं. इमिग्रेशनला ही तोबा गर्दी. आमच्या कल्याणच्या रेल्वे स्टेशनवरच्या पूर्वीच्या रिझर्वेशनच्या लाईनची आठवण झाली बघा. बरं, सगळेच उभे होते तर आम्ही सुद्धा रांगेत उभे होतो. साधारण 1 तास जाईल अशी मानसिकता प्राचीने आधीच तयार करून ठेवली होती. पण ती लाईन मात्र गोगलगाईच्या चाळीनेच पुढे चालली होती. 1 तास उलटून गेला तरी पाहिजे त्या प्रमाणात काही ती पुढे सरकली नव्हती. बरं, सगळ्यांची म्हणजे ते H1, H1B, H4 काय वेगवेगळ्या प्रकारचे विजा, सगळ्यांसाठी एकच लाईन.
बरं, समोर दिसतायत खिडक्या त्या 1760, पण चालू एकच. बरं, जवळपास बसायला जागा नाही. वॉशरूमच्या इथे होतं एक बाकडं, ते सुद्धा एकच. तासभर गेल्यावर मग मीच गेले जरा तिथे बाकावर बसायला. 15-20 मिनिटं बसल्यावर आपली माणसं कुठपर्यंत आली बरं, हे जरा डोकावून पाहिलं आणि हुश्य म्हटलं. हो हो, माणसं दिसली होती. पण अजूनही वेळ लागेल म्हणून पुन्हा तिथे स्थिरावले. तोपर्यंत व्हीलचेअरची लाईन संपली. 1-2 व्हीलचेअरवाले आलेच विचारायला, हवी आहे का व्हीलचेअर म्हणून. पण नाही गेले, कारण मनात भीती ना. भाषा कळत नाही, कुठे सोडतील, काही बाई मनात येत होतं. म्हटलं नकोच ते, नाही म्हणून सांगितलं त्यांना. असाच खूप वेळ झाला. म्हणून परत बघायला गेलं तर काय, बापरे, आता मला माझी माणसंच दिसेना. मागे पुढे सगळीकडे जाऊन जरा शोधाशोध केली, पण कोणीच नाही. आता मात्र मनातून घाबरले. कोणीच कसं दिसत नाही. शोधाशोध केली पण काही उपयोग नाही. खरंच घाबरून गेले होते. खात्री होती खरी की मला सोडून कोणीच जाणार नाही, पण दिसत कशी नाहीत मंडळी. आता पायीच बोलायला लागले होते. भीतीने घामही फुटला होता. शेवटी म्हटलं व्हीलचेअर तरी बघावी, तर आता सगळे व्हीलचेअरवाले सुद्धा गायब. बरं, तो फोन, तो सुद्धा मला काही लागेना. खरंच काही सुचेना हो त्या क्षणाला. शेवटी मग व्हीलचेअर ते जिथून आत जात होत्या ना, त्या दरवाजातून शिरले धीर एकवटून आत. तर आतून खिडकीत बसलेला माणूस म्हणालाच, यस मॅडम. मग त्याला सांगितलं कसं तरी मोडक्या तोडक्या इंग्रजीत. मला चक्कर येते, ॲक्शनही करून दाखवली. मग त्यानेही चेहरा पाहिल्यावर काही बोलला नाही. पासपोर्ट मागितला. पासपोर्ट जवळ होताच, पण हाताला लागत नव्हता. परत म्हणाला, मॅम, पासपोर्ट अँड तिकीट. कसाबसा पासपोर्ट दाखवला, तिकीट दाखवलं, आणि तो काही प्रश्न विचारणार तेवढ्यात आठवलं, प्राचीचं पत्र आहे आपल्याजवळ. मग ते काढून दाखवलं. मग ओके म्हणाला आणि आत जायला सांगितलं. प्राचीची आई तिकडेच जरा बाजूला वॉशरूमला गेल्या होत्या. तेवढ्यात त्यांनी मला पाहिलं आणि माझा चेहरा पाहिल्यावर त्या माझ्या मागे तिथे आल्या. तोपर्यंत माझं काम झालं होतं आणि खिडकीतल्या माणसाने त्यांना पासपोर्ट विचारला. पण नेमका त्यांच्याजवळ पासपोर्ट नव्हता, तो होता त्यांच्या मिस्टरांकडे. मग त्या पुन्हा मागे गेल्या पासपोर्ट आणायला. आणि ह्यांना, म्हणजे माझ्या मिस्टरांना, त्यांनाही त्यांनी सांगितलं, आईंना सोडलंय, आज तुम्ही पण जा आता. मग हेही आलेच मागोमाग माझ्या मागे तिथे ताबडतोब. तर तेवढ्यात आतलाच माणूस बाहेर आला आणि यांना बाहेर काढून दार बंद. व्हीलचेअरवाली एक बाई तिथे व्हीलचेअर घेऊन आली आणि मला व्हीलचेअरमध्ये बसवलं आणि पट्ट्यावरचं आमचं सामान होतं तिकडे घेऊन गेली. तिथे पोचतो तर 4पैकी 3 बागा आल्या होत्या. त्या मिळाल्यावर ती बाई घेऊन निघाली. पण माझं आपलं सारखं चाललं होतं, मिस्टर नहीं है, मैं नहीं आऊँगी. व्हीलचेअरवाली ही बहुतेक दिल्लीची होती, कळत होतं बहुतेक हिंदीतला. मग तिनेच विचारलं, सच में वो आपके पती है क्या. असा राग आला म्हणून सांगते तुम्हाला. रागातच तिला म्हटलं, वो दूसरे आदमी को मैं पति कैसे कहूँगी, भारतीय हूँ मैं. मग तिने त्यांचं वर्णनही विचारलं. मी वर्णन केल्याप्रमाणे तिने यांना शोधूनही काढलं. करता करता हळूहळू सगळेजण बाहेर आले, कारण आता अजून 2 खिडक्या उघडल्या होत्या. रांग थोडी पटापट सरकत होती. बाहेर आल्यावर मात्र सगळ्यांनी एकदम हुश्य केलं, कारण समोर आमची प्राची उभी होती. तिला भेटले आणि म्हटलं, प्राची, धन्य ग तुझी अमेरिका, जिथे व्यवस्थापन छान, वेळेचे महत्त्व. अशा ठिकाणी 60 खिडक्या असून सुद्धा 9 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत आम्ही ताटकळत उभे. आणि हे सगळे अमेरिकन, ते मात्र अगदी मख्खर, शांत, निर्विकार. असो,
अमेरिका, न्यूयॉर्क विमानतळ खरंच चांगला लक्षात राहिला आहे आमच्या, अगदी न भूतो न भविष्यती. काय मंडळी, ऐकून तुमच्याही पहिल्या परदेश गमनाची आठवण झाली असेल नाही? अभिप्रायात नक्की लिहा. बरं, आजचं आपलं अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि विद्या काकूंचे अमेरिकेतले अजून अनुभव ऐकण्यासाठी सस्नेह चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.